ॐ सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। श्रीमद्भागवत प्रथम स्कंध अध्याय 18। आता या 18व्या अध्यायात परीक्षिती राजास ब्राह्मणाचा शाप झाला व तो शाप त्यास वैराग्य होण्यास कारण झाल्यामुळे केवळ अनुग्रहच झाला अशी कथा वर्णन केलेली आहे। सूत म्हणाला, जो परीक्षिती आपल्या मातेच्या उदरात असता तेथे अश्वत्थाम्याने सोडलेल्या ब्रह्मास्त्राने पोळला असताही अद्भुत कर्मे करणाऱ्या श्रीकृष्ण भगवंताच्या अनुग्रहाने मरण पावला नाही व ज्याने आपले चित्त सप्रेम भावाने भगवंताच्या ठिकाणी अर्पण केले होते, म्हणून जो ब्राह्मणाच्या क्रोधापासून उत्पन्न झालेल्या तक्षकरूपी प्राणनाशक भयापासून लेश मात्रही खिन्न झाला नाही, तो राजा सर्वसंग परित्याग करून व्यासनंदन श्री शुकाचार्याचा शिष्य झाला आणि त्यापासून अजित भगवंताची यथार्थ स्वरूप स्थिती जाणून त्याने गंगेमध्ये आपल्या देहाचा त्याग केला। हे सत्पुरुषास आश्चर्य नाही, कारण उत्तम कीर्ती जनार्दनाच्या वार्तेविषयी आसक्त असल्यामुळे श्रीकृष्ण कथामृत सेवन करणाऱ्या व त्याच्या चरणकमलाचे ध्यान करणाऱ्या सत्पुरुषास अंतकालीही मोह उत्पन्न होत नाही। तो अभिमन्यूचा पुत्र महासार्वभौम परीक्षिती राजा जोपर्यंत पृथ्वीचे पालन करीत होता तोपर्यंत कली पृथ्वीवर जरी सर्व ठिकाणी प्रवृत्त झाला होता तरी तो आपली सत्ता चालविण्यास समर्थ झाला नाही। परंतु ज्या दिवशी ज्या वेळी श्रीकृष्ण भगवान पृथ्वीचा त्याग करून निजधामास गेला त्याच वेळी हा अधर्मोत्पादक कली भूमीवर प्रवृत्त झाला। परीक्षितीने तरी त्याचा वध न करण्याचे कारण इतकेच की भ्रमररसा पुष्पातील सारभूत रसाचे ग्रहण करीतो तसा परीक्षिती राजा सारग्राही होता, म्हणून त्याने कलीचा फारसा द्वेष केला नाही। सार हे की ज्या कलियुगात पुण्यकर्मे संकल्प मात्राने फलद्रूप होतात व पापे प्रत्यक्ष केली तरच फलद्रूप होतात। सार हे की ज्या कलियुगात पुण्यकर्मे संकल्प मात्राने फलद्रूप होतात व पापे प्रत्यक्ष केली तरच फलद्रूप होतात, संकल्पाने फलद्रूप होत नाहीत। आणि जो कली असावध पुरुषांचे ठिकाणी सावधपणे लांडग्यासारखा संचार करीतो, त्या अधीर पुरुषांचे ठिकाणी मात्र शूरपणा दाखविणाऱ्या परंतु धैर्ययुक्त लोकांचे भय बाळगणाऱ्या कलीने काय करावयाचे आहे असे मनात आणून राजाने त्याचा द्वेष केला नाही। हे ऋषी हो, तुम्ही जे श्रीकृष्ण कथायुक्त परीक्षित राजाचे आख्यान मला विचारिले होते ते हे पुण्यकारक आख्यान मी तुम्हास वर्णन केले आहे। ज्याची बहुत चरित्रे वर्णन करण्यास योग्य आहेत त्या भगवंताच्या गुणापासून व कर्मापासून प्रवृत्त झालेल्या ज्या कथा वेदशास्त्रादिकांचे ठिकाणी प्रसिद्ध आहेत त्या कथा स्वहितेच्छु पुरुषांनी अवश्य सेवन कराव्या। यास्तव हे सौम्यमूर्ते सूता
जो तू मरणभयाने युक्त असलेल्या आम्हास अमृततुल्य श्रीकृष्णाचे स्वच्छ यश वर्णन करीत आहेस आणि या यज्ञकर्मात बहुत वैगुण्ये होत असल्यामुळे फलप्राप्तीचा निश्चय नसून आमचे देह होमातील धुराने धूम्रवर्ण झाले आहेत, अशा आम्हास श्रीकृष्ण चरणकमल संबंधी अपूर्व रसरूप किंवा अपूर्व रसरूप मधुर कथामृत प्राशन करवीत आहेस, तो तू असंख्य वर्षेपर्यंत जिवंत रहा. विष्णू भक्तांशी घडलेल्या समागमाचा जो अतिस्वल्प काल त्याच्याशी स्वर्गाची किंवा मोक्षाचीही तुलना आम्ही करीत नाही, मग ज्याच्याशी मृत्यूग्रस्त मनुष्यांच्या राज्यादी संपत्तीची समता नाही हे काय सांगावे. हे सूता, अतिश्रेष्ठ ब्रह्मादिकांसही केवळ मुख्य आश्रय जो हरी त्याच्या कथेविषयी कोण रसज्ञ पुरुष तृप्ती पावेल तर कोणीही पावणार नाही. कारण जे शंकर ब्रह्मदेव प्रभृती योगी श्रेष्ठ आहेत त्यासही निर्गुण परमेश्वराच्या गुणांचा अंत लागला नाही, म्हणून ज्यांनी त्यांनी जितके तितके भगवंताचे वर्णन केले तितके त्यास व श्रोत्यास नवे नवेच वाटत गेले, त्यामुळे कोणाचीच तृप्ती झाली नाही. यास्तव हे ज्ञानसंपन्न सूता, आमच्या सर्व मंडळीत तू महान भगवत भक्त आहेस. यास्तव श्रवणाची इच्छा धारण करणाऱ्या आम्हास महाश्रेष्ठ योगीजनांचा परम आश्रय अशा श्रीकृष्णाची उत्कृष्ट व निर्मल चरित्रे विस्ताराने कथन कर. हे सूता, तो मोठा बुद्धिमान व महाभागवत परीक्षिती राजा व्यासपुत्र शुकाचार्याने सांगितलेल्या ज्या ज्ञानसाधनाने मोक्ष नामक गरुडध्वज भगवंताच्या चरणमूलाचे सेवन करिता झाला. हे सूता, ते अतिपुण्यकारक अति आश्चर्यकारक योगनिष्ठेने युक्त अनंतरूप भगवंताच्या चरित्रांनी संपन्न आणि भगवत भक्तास अतिप्रिय असे श्रीशुकाने परीक्षिती राजास कथन केलेले श्रीमद्भागवत रूप आख्यान स्पष्ट रीतीने आम्हास कथन कर. सूत म्हणाला, अहो, आज प्रतिलोम जातीचे क्षत्रियापासून ब्राह्मणीचे ठिकाणी उत्पन्न झालेले ही आम्ही तुमच्या आदराने व शुकाचार्याच्या सेवेने सफल जन्मे झालो आहो. कारण तुम्हासारख्या अतिश्रेष्ठ पुरुषांशी लौकिक संभाषणांचा संबंध आला तरी तो दुष्टकुलात झालेल्या उत्पत्तीने होणाऱ्या मनातील दुःखाचा सत्वर नाश करीतो. मग मोठमोठ्या साधूंचा सुद्धा जो मुख्य आश्रय त्या परमात्म्याचे नामसंकीर्तन करणाऱ्या पुरुषाच्या हीनकुलासंबंधी मानसिक दुःखास सत्पुरुषांबरोबर झालेला भगवत कथा संबंधी प्रश्नोत्तर रूप भाषण संबंध दूर करीतो, यात आश्चर्य काय आहे? काहीच नाही. जो भगवान स्वरूपाने अंतर्हित असून अपरिमित शक्तींनी युक्त आहे आणि ज्याचे पुष्कळ गुण ब्रह्मादिकांचे ठाईही राहिले आहेत, म्हणून त्या नारायणास सर्व शास्त्रामध्ये अनंत असे म्हणतात. गुणांनी नारायणाच्या बरोबरीचाही कोणी नाही, मग अधिक नाही हे अर्थातच सिद्ध आहे. याविषयी आता इतकीच सूचना पुरे आहे की साक्षात महालक्ष्मी आपल्या प्रसादाची प्रार्थना करणाऱ्या ब्रह्मादिकांस सोडून आपली इच्छा न करणाऱ्याही ज्या भगवंताच्या चरणरजाची सेवा करीत आहे, यावरून त्या हरीच्या अनंत गुणांचे अनुमान करावे.
तसेच ज्याच्या चरणांगुष्ठ नखापासून निघालेले व श्री वामनाच्या चरणावर पूजेकरिता ब्रह्मदेवाने अर्पण केलेले उदक गंगा शंकरासहित सर्व जगास पवित्र करीते. यास्तव भगवान या पदाचा षड्गुणैश्वर्य संपन्न हा अर्थ या लोकात नारायणा वाचून दुसऱ्या कोणाचे ठिकाणी नाही. कोणाचे ठिकाणी आहे, कोणाचे ठिकाणी आहे, कोठेच नाही, म्हणून तोच सर्वेश्वर होय. ज्या नारायणाचे ठिकाणी सप्रेम भावाने आसक्त झालेले विवेकी पुरुष इंद्रियांचा जय करून व देहादी वस्तूंवर दृढ झालेल्या आसक्ततेचा एकी त्याग करून जेथे अहिंसा आणि शांतता हे दोन स्वाभाविक धर्म आहेत अशा शेवटच्या परमहंसांच्या आश्रमास पावतात. हे ऋषी हो, आपण सूर्यासारखे तेजस्वी असून आपण मला भगवत कथेविषयी प्रश्न केला आहे, तर मी आपल्या ज्ञानाप्रमाणे तुम्हास भगवन महात्म्य कथन करीतो. कारण जसे सर्व पक्षी आपापल्या शक्तीप्रमाणे आकाशामध्ये उड्डाण करीतात, तसे ब्रह्मादी सर्वज्ञानीही भगवंताच्या लीलेचे यथामती वर्णन करतात. एकेवेळी परीक्षिती राजा धनुष्य सज्ज करून मृगयेसाठी वनात संचार करीत असता मृगादी पशूंच्या मागून फार वेळ फिरत असल्यामुळे श्रम पावला आणि मोठी क्षुधा व तृषा यांनी व्याप्त झाला. तेव्हा त्या अरण्यात कोठेही उदकाचे स्थान त्याच्या पाहण्यात न आल्यामुळे तो राजा एका प्रसिद्ध आश्रमात प्रविष्ट झाला. तेथे त्याने नेत्र झाकलेल्या शांत अशा शमीक नामक मुनीस अवलोकन केले. त्याने 10 इंद्रिये, पंचप्राण, मन, बुद्धी ही सर्व त्यांच्या विषयापासून मुरडून अंतर्मुख केली होती व तो देहसंबंधी व्यापारापासून विराम पावून जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती या तीनही अवस्थेहून पलीकडचे तुरीय चतुर्थ पद पावून ब्रह्मभूत असल्यामुळे विकारशून्य झाला होता. आणि पसरलेल्या जटांनी व कृष्णाजिनाने सभोवार परिवेष्टित होता. अशा प्रकारच्या त्या ऋषीजवळ अतितृषेने शुष्क तालू झालेल्या राजाने उदकाची याचना केली. तेव्हा त्यापासून तृणासन बसावयास जागा, पूजा व प्रिय भाषण इत्यादी काहीच न प्राप्त झाल्यामुळे आपणास या ऋषीने बुद्धिपूर्वक न जाणल्यासारखे केले असे मानून तो राजा क्रुद्ध झाला. तेव्हा हे शौनका, क्षुधा व तृषा यांनी पीडित झालेल्या त्या राजास ब्राह्मणाविषयी अकस्मात पूर्वी कधीच न प्राप्त झालेला मत्सर, दुसऱ्याचा उत्कर्ष सहन न होणे व क्रोध हे उत्पन्न झाले. तेव्हा रागाने आश्रमातून निघून जाणाऱ्या त्या परीक्षितीने मरण पावलेला एक सर्प धनुष्याच्या अग्राने त्या ब्रह्मर्षीच्या स्कंधावर ठेविला व तो हस्तिनापुरात परत आला. त्यावेळी राजाचा अभिप्राय असा होता की हा ऋषी आपली सर्व इंद्रिये विषयांपासून अंतर्मुख फिरवून खरोखर समाधिस्थ आहे, अथवा क्षत्रिय लोक आले किंवा गेले तरी त्यापासून आमचे काय होणार आहे अशा अभिप्रायाने मिथ्या समाधी करून बसला आहे, याची परीक्षा करावी.
इकडे त्या ऋषीचा अतितेजस्वी शृंगी नामक पुत्र समवयस्क ऋषी बालकांसह वर्तमान आश्रमाबाहेर क्रीडा करीत असता तेथे त्याने आपल्या पित्याच्या स्कंधावर राजाने मृतसर्प ठेवून अपराध केला असे ऐकून त्या बालकांमध्येच असे भाषण केले की, मित्र हो, ऐश्वर्यादिकांनी पुष्ट झालेल्या राजांचा केवढा हा अधर्म पहा. दासांनी बलिभक्षण करणाऱ्या कावळ्यांसारखे किंवा द्वाररक्षक श्वानांसारखे आपल्या धन्याचे ठिकाणी जे पापाचरण करणे ते किती अन्यायाचे आहे बरे. कारण ब्राह्मणांनी क्षत्रिय हा आपला द्वारपाल योजिला आहे. तो द्वारपाल धन्याच्या घरातील भांड्यातल्या वस्तूंचा उपभोग करण्यास कसा योग्य होईल. अन्यायाच्या मार्गाने चालणाऱ्या लोकांचा शास्ता श्रीकृष्ण निजधामास गेला म्हणून हे राजे आता आपल्या मर्यादांचे उल्लंघन करीत आहेत. तर आज मी त्यांना शिक्षा करीतो. माझा पराक्रम पहा. रोषाने आरक्त नेत्र झालेला तो शमीक ऋषीचा पुत्र शृंगी आपल्या समवयस्क ऋषीपुत्रांस असे सांगून त्याने कौशिकी नदीच्या उदकाचे आचमन करून राजावर वाणी रूप वज्र सोडले. म्हणजे राजास शाप दिला तो असा की, याप्रमाणे मेलेला सर्प स्कंधावर स्थापन करून माझ्या पित्याचा द्रोह करणाऱ्या व लोकमर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या कुलांगार रूपी पुरुषास माझ्या प्रेरणेने तक्षक नाग आजपासून 7वें दिवशी दंश करील. नंतर तो बालक आश्रमात येऊन पित्याच्या कंठात मृतसर्पाचे शरीर पाहून दुःखाने पीडित होत असता कंठ मोकळा करून उच्च रवाने रुदन करू लागला. हे शौनका, तो शमीक ऋषी आंग्रस गोत्रामध्ये उत्पन्न झालेला होता. त्याने पुत्राचे आक्रोशयुक्त रुदन श्रवण करून समाधीचे विसर्जन केले आणि हळूहळू नेत्र उघडून आपल्या स्कंधावर मेलेला सर्प पाहिला. मग तत्काळ तो काढून टाकून पुत्रास म्हणाला की, हे वत्सा, तू रुदन का करीतोस? तुझा कोणी अपकार केला आहे की काय? असे विचारिले असता त्या पुत्राने झालेले सर्व वर्तमान सांगितले. तेव्हा परीक्षिती राजा शापाविषयी योग्य नसून त्यास आपल्या पुत्राने शाप दिला असे ऐकून त्या ब्राह्मणाने पुत्राचे अभिनंदन तर केले नाहीच, पण तो ऋषी आपल्या पुत्रास म्हणाला की, अरे मूर्खा, तू हे मोठे पाप केलेस की अतिस्वल्प अपराध असता राजास मोठा दंड केलास. अरे अपक्व बुद्धे, विष्णुनामाने प्रसिद्ध जो राजा त्यास साधारण मनुष्यासारखा मानण्याविषयी तू योग्य नाहीस. कारण ज्या राजाच्या दुस्सह तेजाने रक्षण केलेल्या सर्व प्रजा निर्भय होत असता अनेक प्रकारे सुख पावतात. हे वत्सा, राजा म्हणजे साक्षात चक्रपाणी विष्णूच होय. तो जर या भूमीवर दिसत नसेल तर कोणीही रक्षण न केलेला हा लोक बहुत चोरांनी व्याप्त होऊन धनगराने रक्षण न केलेल्या मेंढ्यांच्या कळपासारखा तत्काल नाश पावेल. आणि लोकांस राजा नाहीसा झाला म्हणजे लोकांचे धन हरण करणाऱ्या चोरादिकांपासून जे पाप या पृथ्वीवर होईल त्यात वस्तुतः आमचा काहीही संबंध नसता ते आमच्या निमित्ताने घडल्यामुळे आम्हाकडे येईल. या लोकात चोर बहुत झाले म्हणजे
चोरप्राय लोक परस्परांस मारतात, कठोर भाषणे करतात, एकमेकांच्या पशु, स्त्रिया व अनेक प्रकारच्या द्रव्याधिक वस्तू हरण करीतात. त्या काली ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद या 3 वेदांनी विहित असून ब्राह्मणाधिक 4 वर्ण व ब्रह्मचर्याधिक 4 आश्रम यांच्या आचाराने युक्त जो मनुष्यांचा श्रेष्ठ धर्म तो नाश पावतो. नंतर श्वान किंवा वानर यांच्याप्रमाणे केवळ धन व स्त्री संग याविषयीच मनःपूर्वक आग्रह धरणाऱ्या लोकांचा परस्पर वर्णसंकर होतो. तो परीक्षिती राजा तर धर्मपालक, महाकीर्तिमान, सार्वभौम व अश्वमेध यज्ञ करणारा असून साक्षात महाभगवत भक्त असल्याने राजमंडळात केवळ ऋषीसारखा अतिशांत आहे. तो क्षुधा, तृषा आणि श्रम यांनी व्याकुळ असल्यामुळे त्याच्याकडून कदाचित अपराध घडला तरी तेवढ्याने तो आमच्या शापास पात्र होणार नाही. असा विचार करून तो ऋषी पापनिवृत्तीसाठी भगवंताची प्रार्थना करीतो की हे भगवान, तू सर्वांचा आत्मा आहेस. यास्तव अप्रौढ बुद्धियुक्त बालकाने निष्पापशा तुझ्या दासाचे ठिकाणी केलेले शापरूप पाप क्षमा करण्यास तू योग्य आहेस. कारण विष्णू भक्तांचा तिरस्कार केला, त्यांची वंचना केली, त्यास शाप दिला किंवा त्यांचा अपमान केला अथवा त्यास ताडण केले तथापि ते समर्थ असूनही आपणास तिरस्काराधिक करणाऱ्याचा उलट अपकार काही करीत नाहीत. असे बोलून शेवटी तो शमीक ऋषी पुत्राने केलेल्या पापाने अनुताप पावला आणि परीक्षिती राजाने स्वतः आपला अपराध केला असताही तो अपराध त्या ऋषीने मनातही आणला नाही. या लोकी जे साधू आहेत त्यास इतरांनी जरी दुःख सुखादी प्रसंगात घातले तरी ते बहुत करून त्या दुःखाने व्यथा पावत नाहीत व सुखाने हर्षही पावत नाहीत. कारण त्यांचा अंतर्यामी आत्मा वस्तुतः निर्गुण असल्यामुळे तो सुखदुःखाने लिप्त होत नाही. याप्रमाणे श्रीमद्भागवत महापुराणातील प्रथम स्कंधामध्ये विप्रशाप कथन रूप हा 18वा अध्याय समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु.